प्रभाकर कुठे? अरे हे कुठे? छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। मागे सर का ना खाली बसले चालेल, यांच्या समोर येऊ नका कारण याने आपल्याला दराडेना आजच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आपले किशोर दराडे उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी उपस्थित पालकमंत्री दादा भुसेजी, आमदार देवयानीताई फरांदे, सीमाताई हिरे, सुहास कांदे, भाऊ चौधरी, विजय करंजकर, अजय बोरस्ते, लक्ष्मण सावजी, प्रकाश लोंढे आणि व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर, सगळ्यांची नावं घेत नाही कारण आणखी 3-4 ठिकाणी सभा आहेत आणि उपस्थित सर्व शैक्षणिक संस्थांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक बंधू आणि भगिनीने काय रे मध्ये मध्ये बंद होते काय? आजची महत्वाची आहे आणि लोकसभेवर ही विधान परिषदेची निवडणूक होती आहे आणि त्यामुळे अच्छा असं आहे का? त्यामुळे ही निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे। शिक्षक आणि पदवीधर मतदारांची ही निवडणूक आहे। मतदारांनी आमचे किशोर दराडे यांनी केलेलं काम जे आहे हे काम आपल्या समोर आहे। खरं म्हणजे जसं शेतकरी आपला अन्नदाता आपण समजतो, तसाच एक समाज घडवणारा, एक देशाचं भवितव्य घडवणारा शिक्षक म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शिक्षकाचं स्थान आदराचं आहे। मुख्यमंत्री असू दे, नाही तर नगरसेवक असू दे, नाही तर कोणी आमदार खासदार, शिक्षकाचं महत्त्व आई वडिलांच्या नंतर अनन्यसाधारण आहे। कारण जन्म झाल्यानंतर मग आपलं पुढची जी काय आपल्यावर जे काय संस्कार आहेत, आपल्याला जे काय घडवण्याचं काम आहे हे शिक्षक करत असतात आणि त्यामुळे मगाशी दराडे म्हणाले की शिक्षक आपल्या मागणीसाठी आंदोलन करत होते आणि ते बघून त्यांना वाटलं या शिक्षकांना न्याय देण्यासाठी यामध्ये शिक्षक मतदारसंघामध्ये निवडून आलं पाहिजे। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। खरं म्हणजे देशाची सुजाण आणि संस्कारित पिढी घडवण्याचं काम आज शिक्षक करत असा, ही ताकद शिक्षकांमध्ये आहे। आणि म्हणून माणूस किती मोठा झाला तरी सुद्धा जेव्हा त्याच्या समोर त्याचा शिक्षक येतो तर त्याचे आपोआप त्याचे हात जे आहेत, हात जोडले जातात त्याच्या पायाकडे। ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे आणि म्हणून ही निवडणूक आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची आहे। शिक्षकांचा आशीर्वाद प्रत्येकासाठी महत्त्वाचा असतो आणि म्हणून शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारे आपले किशोर दराडे यांना तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे। कारण तुम्ही सगळे प्रमुख आहात, म्हणजे आपण या शिक्षकांवर म्हणजे संस्थाचालक, मुख्याध्यापक या मतदारांवर प्रभावीपणे प्रभाव टाकणारे आपण आहात। जरी हॉलमध्ये मीटिंग असली तरी सुद्धा एक संस्थाचालक, एक मुख्याध्यापक, हजारो शेकडो लोकांना आपण
प्रभावीपणे दराडेंच्याकडे आपण वळवू शकता, ही ताकद तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की शिक्षक हा देशाचा कणा आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण आज आपण पाहतो की शिक्षकांनी ठरवलं की शिक्षक बरंच काही करू शकतात, इकडचं तिकडे तिकडचं इकडे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल नाही बोलत तुम्हाला मी. त्याच्यामध्ये एक वेगळंच खोटं नरेटिव्ह सेट केलं लोकांनी. काय तर संविधान बदलणार, आरक्षण जाणार, मोदी आले की 400 पार झालं की असं होणार तसं होणार, हे खोटे नरेटिव्ह जे आहेत. आणि या सगळ्या लोकांमध्ये असं घुसवलं, बिंबवलं की ते आपण खोडून काढणं, आपण कुठंतरी कमी पडलो. आणि त्याचबरोबर मग थोडा इकडं विषय होता, आणखी काही विषय होते, काही आपलेच लोक मध्येच उभे राहिले. आपल्या उमेदवार करायला वेळ झाला, काही चुका आपल्याकडून महायुतीकडून झाल्या, आमच्याकडून झाल्या. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन की आता जे काय मागे झालं त्या पराभवाचं उट्ट काढण्याची संधी आपल्या हातात आलेली आहे. आणि शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी दराडे यांना विधान परिषदेमध्ये आपल्याला पाठवण्याची आवश्यकता आहे. खरं म्हणजे त्यांनी अनेक विषयाला हात घातलेला आहे. ते अनुभवी अभ्यासू लोकप्रतिनिधी आहेत आणि शिक्षकांच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. त्यांना एक तळमळ आहे, त्यांचे प्रश्न सोडवण्याची हातोटी आहे. मी पाहिलं आहे त्यांना की जे काही विषय आहेत ते विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मांडताना देखील त्यांना पाहिलं. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे शिक्षकांचा आत्मसन्मान टिकवून ठेवणे, प्रतिष्ठा वाढवण्यास किशोर दराडे यांनी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर त्यांनी भूमिका ठाम मांडलेली आहे. आणि जे काही त्यांनी मांडलं त्याला सरकारने देखील प्रतिसाद दिला. आपल्यास खरं म्हणजे मोठा विषय आपण जो काही या ठिकाणी जुन्या पेन्शनचा घेतला. मला आठवतं अधिवेशन होतं आणि सगळ्यांनी संप केला होता. आणि संप केल्यानंतर सगळेच कर्मचारी, लाखो कर्मचारी त्याच्यामध्ये होते. मग मी त्यांना बोलवलं, बैठक घेतली आणि जुनी पेन्शन योजना लागू होऊ शकत नाही अशा प्रकारची सगळ्यांचीच भावना झाली होती. मी त्यांना सांगितलं, तुम्ही एक सरकारचा अविभाज्य अंग आहात, एक महत्त्वाचा घटक सरकारी कर्मचारी, शासकीय कर्मचारी जे कोणी आहेत ते आहेत. त्यामुळे आपल्याला हा सरकारचा गाडा चालवताना विकासही करायचा आहे, प्रकल्पही पुढे न्यायचे आहेत. आपलं जे जो आपला कमिटेड एक्सपेंडिचर आहे, जो खर्च जो आपला आहे तोही करायचा आहे. काही योजना ज्या आहेत आपल्या गोरगरिबांसाठी असतात त्या योजनांचे पैसे द्यायचे आहेत, कर्जाचं व्याजही द्यायचं आहे, हप्तेही द्यायचं आहे, सगळे द्यायचं आहे आणि तुम्हालाही द्यायचं आहे. त्यामुळे असा मार्ग आपण काढा की आपल्यात त्यातून मार्ग निघाला पाहिजे. आणि मग तो संप मागे घेतला, मग मीटिंग झाली, त्यांनी विश्वास ठेवला आणि मी दिलेला शब्द पाळतो. मी त्यांना सांगितलं, तुम्हाला आम्ही न्याय देऊ आणि अतिशय अवघड असलेला जुन्या पेन्शन योजनेचा आपण निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतला. त्यामध्ये सर्वांनी सहकार्य केलं. आणि यामध्ये जे काही शिक्षकांच्या बद्दल एक 2-3 विषय राहिले ते कुठे आहे रे बाबा. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे सेवेत आलेल्या सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या बाबतीमध्ये आणि त्याचबरोबर
20%, 40%, 60% अनुदान घेत असलेल्या शाळांना 2011 साली अस्तित्वात असलेल्या प्रचलित धोरणानुसार पुढे अनुदान देणं हा एक विषय आहे. आणि शाळांना वेतनेतर अनुदान 7व्या वेतन आयोगानुसार देणं आणि आदिवासी आश्रमशाळेची कामकाजाची वेळ 11 ते 5 मला त्यांनी त्या दिवशी चर्चेमध्ये देखील सांगितलं. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, जास्त काय मी भाषण करत नाही मोठं, पण आचारसंहिता संपल्यानंतर हे सर्व विषय आपण सकारात्मक दृष्टिकोनातून सोडवू आणि आपल्या या सर्व मागण्यांना न्याय देऊ. त्यामुळे काही असं काही ते वावगं मागण्या आपल्या नाही आहेत. त्यामुळे याच्यातून देखील आपण मार्ग काढू. एवढा मोठा मार्ग काढला आहे तर हा छोटा मार्ग आहे. त्यामुळे मला वाटतं सरकार पॉझिटिव्ह आहे, सरकार सकारात्मक आहे आणि सरकार सर्वसामान्यांचं, मी नेहमीच सांगतो सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि शिक्षकांचं पण आहे. मला माहीत आहे की शिक्षक, मगाशी म्हटलं मी की शिक्षकाला आपला खुश ठेवला पाहिजे. ते LIC वाले जसं म्हणतात ना, जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी, तसं शिक्षक सेवेत असताना पण आणि शिक्षक निवृत्त झाल्यानंतर पण कामाचंच असतो. त्यामुळे त्याचा योग्य तो सन्मान झालाच पाहिजे. आणि दराडे अतिशय चांगलं काम करतायत. त्यांनी खूप विषयाला हात घातला होता. मंजूर केलेली नवीन कंत्राटी शिक्षक भरती रद्द करण्यासाठी त्याने पुढाकार घेतला. प्रलंबित वैद्यकीय अर्जित रजा, फरक बिलं, वेतन आयोग हप्ता त्याच्यातला फरक, यासाठी देखील आपल्याला मला वाटतं नाशिक विभागाला 1500 कोटी रुपये आपण सरकारने दिले. त्याच्यामध्ये दराडेंचा मोठा सिंहाचा वाटा आहे. छोटी छोटी कामं असतात, PF, पेन्शन, मेडिकलची बिलं ही वेळेवर मिळाली पाहिजे. त्या बाबतीत देखील अतिशय संवेदनशील भूमिका आपल्या दराडेंनी नेहमी घेतलेली आहे. आणि त्यामुळे मगाशी जे म्हटलं त्यांनी की मला त्या दिवशी आंदोलनामध्ये दिसलं आणि तेव्हा मी ठरवलं की शिक्षक मतदार आमदार बनायचं, ते खरं आहे. आणि म्हणून काही वेळा छोट्या छोट्या कारवाया होत असतात, त्या कारवाया होऊ नये यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले. संप काळातले 71 दिवसांचं जे पगार देण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केला आणि तो देखील मिळून दिला ना, आपण मिळून दिला. आणि त्याचबरोबर शाळांना संगणक असतील, प्रिंटर, पुस्तक संच, मायक्रोस्कोप वाटप करण्यात देखील पुढाकार त्यांनी घेतलेला आहे. त्याचबरोबर क्रीडा साहित्य, व्यायामशाळा, क्रीडांगण विकास यासाठी देखील त्यांनी अनुदान मिळवून दिलं. आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी काम केलं आहे. त्यामुळे मी जास्त काही त्यांच्याबद्दल आणखी सांगण्याची आवश्यकता, तुमचा त्यांचा जास्त संपर्क जवळचा आहे. त्यामुळे त्यांनी जे जे काही केलेलं आहे हे आपल्याला माहीत आहे. आणि म्हणूनच त्यांनी त्याचबरोबर खाजगी अनुदानित शाळेतले अर्धवेळ आणि पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी वाढीव मानधन मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मिळाले की नाही? दिलं आहे ना, ठीक आहे. बघा, दिलेलं देखील माहीत नाही. म्हणजे आपण काय दिलं ते नुसतं एवढं करायचं आणि एवढं सांगायचं, हे असं काय आपण केलेलं नाही. हे या हाताने दिलं आणि ह्या हातालाही माहीत नसतं आपल्या. त्यामुळे हे जे काय हा जे देणारं सरकार आहे, देणारं सरकार आहे आणि अगोदर घेणारं होतं. तर तुम्ही त्याचा विचार करा आणि आपल्याला आणखी पुढं देत राहायचं आहे. त्यामुळे शेवटी तुम्ही जे काय करणार आहात, तुम्ही सगळ्यात मोठे इन्फ्लुएन्सर आहात, म्हणजे प्रभाव टाकणारे लोक. आज आपण लोकसभेची निवडणूक बघितली. आज सगळ्यांनी एक जात, आता मतात जे काय मी त्याच्यात जात नाही, नाशिक नाही इतरही ठिकाणी सगळ्यांनी मोदी हटाव, मोदी हटाव, मोदी हटाव, एकच द्वेष. आणि त्यांच्याकडे विकासाचा अजेंडा होता. बाकी लोकांकडे काय होतं? मोदी हटाव, मोदी हटाव, मोदी तो हटाने वाले हट गए, मोदी तो बैठ गए उधर, अभी क्या करेंगे, असं देखील आता चिंता झाली आहे काही लोकांना. पण ते एकदा झालं
पण तरीसुद्धा NDAचं सरकार आपलं तिकडे बसलं. कारण NDAचं सरकार झालं, प्रधानमंत्री झाले, तरीसुद्धा इकडे ढोल पिटत आहेत, इकडे फटाके फोडत आहेत. काय त्या पडल्यामुळे पराभव झाल्यामुळे गिरे तो भी टांग ऊपर अशातली ती म्हणे ना. आणि काय आनंद, हा आसुरी आनंद. अरे जे देशाला पुढे न्यायचं आहे आपल्याला, देशाचा विकास, राज्य देश जगभरामध्ये आपल्या भारत देशाचं नाव सन्मानाने आज लोक घेतात. काय वावडं होतं, काय पोटदुखी होती तुम्हाला, असं एवढा द्वेष जो आहे. आणि शेवटी या देशातल्या जनतेने ठीक आहे काही गोष्टी खोटं नरेटिव्ह तुम्ही पसरवून संविधान बदलणार. बाबासाहेबाचं संविधान कधी कोण बदलू शकतो काय? अरे संविधान कधी आठवण काँग्रेसला आली नाही, परंतु संविधान दिन साजरा मोदीजींनी केला. आणि तो केला. बाबासाहेबांचं लंडनमधलं घर स्मारक केलं आपण. इंदू मिल सारखं मोठं जगाला हेवा वाटावं असं स्मारक आपण करतोय. त्यामुळे खोटं पसरवून पण खोटं बोला, रेटून बोला, त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये यशस्वी ते झाले. परंतु बघा तरीसुद्धा या देशामध्ये NDAचं सरकार आलं आणि आज चांगले फटाफटने पहिलं मोदीजींनी काय निर्णय घेतला तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे गेले पाहिजे त्याची सही त्यांनी केली, त्याच्यावर सही त्यांनी केली. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या राज्यामध्ये जे काही 2 वर्षात आपण काम केलं, आज मी तुमच्या समोर मुख्यमंत्री म्हणून उभा आहे आणि आपण जे आज निवडणुका लढवल्या 15 जागा, त्यातल्या 3-4 जागा बदली. कुठे गेला यमन पहिला डिक्लेअर झाला, नंतर दुसरं नाव आलं, मग परत ते आला. लोकांमध्ये थोडे संभ्रम खूप मोठ्या प्रमाणावर झाला. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काही गोष्टी झाल्या, तरीसुद्धा उबाटापेक्षा स्ट्राईक रेट आपला चांगला आहे. 13 पैकी 13 समोर लढलो, 7 जागा हा तुमचा एकनाथ शिंदे तुमच्या आशीर्वादाने जिंकला. 19% मतं, पूर्ण मतं जो वोट शेअर 19% होता, त्यातला 14.5% आपल्याकडे आला धनुष्यबाणाकडे आणि 4.5% राहिला. त्यामुळे मतं आपल्याला जास्ती मिळाली. 60 लाख त्यांना 62 लाख आपल्याला. हे सगळं जे झालेलं आहे ह्या सगळ्या वावटळीमध्ये देखील तरीसुद्धा, म्हणून मी सांगण्याचा मुद्दा एवढा की आपल्याला किशोर दराडे यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. कारण एक तळमळीने काम करणारा, शिक्षकांसाठी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी, संस्थांसाठी, सगळ्यांसाठी, मुख्याध्यापक सगळे जे आले ह्याच्यामध्ये त्यांना मदत करणारा, त्यांच्या समस्या सोडवणारा एक तळमळीचा कार्यकर्ता म्हणून त्यांना आपण उमेदवारी महायुतीने दिले. म्हणून तुमच्या भरवशावर, तुमच्या आशीर्वादावर आणि तुमच्या सहकार्यामुळे ते या निवडणुकीमध्ये 26 तारखेला विजयी होतील असा मला विश्वास आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मला वाटतोय. त्यांचा नंबर किती नंबरला आहे? 1 नंबरला 1 नंबर. 1 नंबरला 1 नंबर म्हणजे ते कसं मराठी नाही काढायचं ना, म्हणजे इंग्लिश आकडा किंवा एक आपण सरळ रेष मारली तरी चालेल, फक्त ती वरच्या ह्याच्यामध्ये वर खाली चिटकता कामा नये ना, नाही तर ते बादबीद होतात. नाही, मतबाद पण होतात. त्यामुळे तुम्ही तर सगळे हुशार आहे, गेले अनेक वर्ष ते काम करताय, तुम्ही बरोबर कार्यक्रम करता आपण. त्यामुळे आमच्या तसं मी 2 वर्षापूर्वी करेक्ट कार्यक्रम केलेला आहे. अरे नाहीतर काय परिस्थिती झाली असती, सगळं बंद होतं. सण, उत्सव, परंपरा सगळं चोप, सगळं बंद, प्रकल्प बंद, प्रोजेक्ट बंद, सगळ्या योजना बंद. मग काय चालू होतं? फेसबुक लाईव्ह चालू होता. त्यामुळे आता आपल्याला आज या निवडणुकीमध्ये आपण किशोर दराडे यांना निवडून द्यायचं आहे. आणि तुम्हाला मी विश्वासाने सांगतो, जे आपण 2 वर्ष जे काम केलेलं आहे, आता 6 महिने आणखी आहे.
यामध्ये देखील आणि आणखी योजना त्याच्यामध्ये शिक्षक पण असतील, महिला भगिनी असतील, आपले तरुण सुशिक्षित बेरोजगार असतील, ज्येष्ठ असतील, शेतकरी असतील, या सगळ्यांसाठी आपण काम करणार, निर्णय घेणार आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, आणि मला शिक्षक सगळे भेटतात, तुमच्या कर्मचाऱ्यांच्या युनियनचे लीडर पण भेटतात. आता या सगळ्या निवडणूक झाल्यानंतर भेटले मला, बोले काही काळजी करू नका, तुम्ही आम्हाला दिलेला आहे, त्यामुळे आम्ही विधानसभेत तुम्हाला देणार आणि पुन्हा महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आणणार. त्यामुळे शेवटी बघा, देणारेच तुम्हाला आणायला लागतील ना, देणारेच आणायला लागतील ना. त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो, तुमचा आशीर्वाद सगळ्यांचा किशोर दराणेंच्या पाठीशी असू द्या, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.